नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो जे आपलं आजचं ॲनालिसिस असणार आहे ते आजचं ॲनालिसिस कोणतं असणार आहे? टेस्ट जी आपली 11 नंबरची आपण आज घेतली त्या टेस्टचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहे। ओके, या पहिले आपण 10 टेस्ट घेतल्या, त्या 10 टेस्टचं ॲनालिसिस आपण केलं। ओके, आणि आजची जी टेस्ट असणार आहे ती असणार आहे 11वी टेस्ट। ओके, तर 11 टेस्ट आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। ओके, आणि पूर्ण 11 टेस्टचं ॲनालिसिससुद्धा आपण आपल्या चॅनलवरती घेतलेलं आहे। जर तुम्हाला या ठिकाणी जर टेस्ट भेटल्या नसेल तर टेक्निकल यूट्यूबवाला या टेलिग्राम चॅनलला जायचं आहे। त्या ठिकाणी पूर्ण वेबसाईट या ठिकाणी काय उपलब्ध आहे, लिंकवरती क्लिक करायचं आहे। ज्या त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ज्या त्या तुम्ही काय होणार आहे या ठिकाणी टेस्टवरती जाणार आहे आणि त्या ठिकाणून तुम्ही त्या टेस्ट सोडवू शकणार आहे। ओके, आजची टेस्ट तुम्ही सोडवली। आजच्या टेस्टमध्ये किती प्रश्न होते? 50 प्रश्न आपण घेतले होते, 50 क्वेश्चन। ओके, आणि प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कचा निगेटिव्ह सिस्टम 0.55 त्या ठिकाणी ठेवली होती। ओके, तर खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी चांगले मार्क्स पडलेले। ओके, आणि सर्वांना एक चांगली खुश खबर म्हणजे मित्रांनो, आपलं जे ॲप्लिकेशन या ठिकाणी येणार होतं ते अजून 2 दिवसात तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती बघायला भेटणार आहे। ओके, त्या ठिकाणी मी तुम्हाला अनाऊन्स करेल की आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी काय झालं आहे, लॉन्च झालेलं आहे। सर्वांनी डाउनलोड करा। आणि डाउनलोड कशासाठी करायचे की त्या ठिकाणी तुम्हाला फुल लेंथ टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट, मिक्स टेस्ट सगळ्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। ओके, आणि जी प्राईज असणार ती एकदम निग्लेजिबल काय असणार आहे, एकदम निग्लेजिबल। ओके, म्हणजे माझी प्राईस त्या ठिकाणी 0 रुपयेच असणार आहे। ओके, मग तुम्हाला त्या ठिकाणी GST चार्ज, गुगल प्ले स्टोअर चार्ज फक्त तेवढा चार्ज भरायचा आहे आणि तेवढ्या चार्जमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सर्व टेस्ट भेटणार आहे। ओके, आणि टेस्ट कसं असतं माहिती आहे का, पेपर देण्याच्या पहिले तुम्हाला त्या पेपरची या ठिकाणी काय सवय झाली पाहिजे आणि ती सवय करून घेण्यासाठीच आपण या ठिकाणी टेस्ट देतो आहे। आणि त्या चॅनलमध्ये अशा 1 नंबर टेस्ट असणार आहे ज्याचा की कंटेंट फक्त ITIच्या मुलांसाठी बनवलेला आहे। ओके, आणि तो कंटेंट जो बनवलेला आहे मित्रांनो तो मी पण बनवलेला आहे, ITI इन्स्ट्रक्टर आपले या ठिकाणी एक मित्र आहे त्यांनी बनवलेला आहे, त्यानंतर काही AE आणि काही JE अशा सर्वांचा 3-4 जणांचा मिळून ग्रुप या ठिकाणी आमचा आहे। आणि त्या ग्रुपने या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमच्या पूर्ण टेस्ट डिझाईन केलेल्या आहे आणि त्या टेस्ट डिझाईन करून त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। ओके, तर चला आपण आपल्या ज्या आजच्या या ठिकाणी ॲनालिसिस आहे 11वी टेस्टचं ते आपण या ठिकाणी सुरू करूया। बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय सांगतोय, वेल्डिंग जनरेटरमध्ये काय असतं म्हणजे कोणती वाइंडिंग असते ती तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे। ओके, बघा, वेल्डिंग जनरेटरसाठी आपल्याला करंट जास्त लागतो, व्होल्टेज कमी लागतो। तर अशी कोणती वाइंडिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला करंट जास्त भेटतो? ती आपली असते लॅप वाइंडिंग। कोणती असते? लॅप वाइंडिंग। तिला लॅप वाइंडिंग, तिला आपण काय म्हणतो मित्रांनो, परत एक शब्द, तिला पॅरलल वाइंडिंगसुद्धा म्हणतो। काय म्हणतो? पॅरलल वाइंडिंगसुद्धा म्हणत असतो। कशाला? लॅप वाइंडिंगला। त्या ठिकाणी नंबर ऑफ पॅरलल पाथ काय असतात? जास्त असतात, म्हणून त्या ठिकाणी करंट काय असतो? जास्त असतो। मग करंट जास्त कशासाठी पाहिजे आपल्याला? आपलं जे वेल्डिंग जनरेटर असतं त्या ठिकाणी आपल्याला जी करंटची कॅपॅसिटी असते, करंटची व्हॅल्यू असते ती जास्त लागत असते आणि करंटची जी व्हॅल्यू असते ती जास्त कुठे असते? लॅप वाइंडिंगमध्ये असते। म्हणून आपलं प्रश्न पहिल्याचं उत्तर हे 1 नंबरचंच असणार आहे। बरोबर, सगळ्यांना कळलं चांगल्या पद्धतीने? बघा, दुसरा प्रश्न काय सांगतो, 1 मेगा ओहम इज इक्वल टू, 1 मेगा ओहमला तुम्ही अजून कशा पद्धतीने लिहू शकता ते तुम्हाला विचारलं आहे। 1 मेगा ओहम म्हणजे काय असतो मित्रांनो, तुम्हाला 6 शून्य त्या ठिकाणी लावा लागते। मग हा 1 लिहिला आपण आणि 1 2 3 4 5 6 शून्य। मग 6 शून्य कुठे दिसते का? बघा, 1 2 3 4 5 शून्य हा येणार नाही इथं, 1 2 3 4 शून्य आणि हा केचे 3 शून्य म्हणजे 4 आणि 3 किती झाले? 4 5 6 7 जमते का? मग हे नाही। आता बघा, हे 2 शून्य आणि केचे 3 शून्य म्हणजे की 2 आणि 3 5 हे जमतं का? नाही। बघा, या ठिकाणी काय, हे 3 शून्य आणि केचे 3 शून्य म्हणजे हा 1, हे 3 शून्य आपण 1 2 3 लिहिले आणि केचे आपले किती शून्य राहते? 3, 1 2 3 अशा पद्धतीने इथे 6 शून्य कंप्लीट झाले। आणि या ठिकाणी OHM म्हणजे आपण या संख्येला कसं लिहू शकतो, त्यांनी कसं लिहिले? 1000 लिहिलं आहे आणि किलो आणि या ठिकाणी ओहम लिहिलं आहे। बस, हे काय झालं मग तुमचं 1 मेगा ओहमला तुम्ही कसं लिहू शकता, तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता। म्हणून तुमचं उत्तर काय राहणार आहे? इथे सुद्धा नंबर 1च तुमचं ऑप्शन बरोबर राहणार आहे। ओके, बघा, त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, ट्रान्सफॉर्मर हे टिंब वापरण्यासाठी एक साधन आहे। बघा, ट्रान्सफॉर्मर काय करतं? ऑप्शननुसार आपण जायचं आहे। प्रश्न या ठिकाणी कधी कधी कळत नाही कारण त्याच्या लँग्वेज काय असतात एकदम मराठीमध्ये या ठिकाणी ट्रान्सलेट केलेल्या असतात, ते आपल्याला कळत नाही। ओके, तर बघा, ट्रान्सफॉर्मर हे टिंब वापरण्यासाठी एक साधन आहे। ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस टू यूज चेंज फॉर AC टू DC असं करतो का? नाही। DC टू AC करतो का? नाही। दोन्ही पण चुकले। बघा,
विदाउट एनी डायरेक्ट कनेक्शन, कोणतंही कनेक्शन नसताना फ्रॉम वन सर्किट टू अनदर सर्किट चेंज इलेक्ट्रिकल एनर्जी. तो काय करतो या ठिकाणी या दोन वाइंडिंगमध्ये कोणतंही या ठिकाणी कनेक्शन नसताना तो काय करतो आपल्या इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये काय करतो चेंज करतो, म्हणजे स्टेप अप आणि स्टेप डाऊन करतो. म्हणून आपलं हे उत्तर बरोबर असणार. टू चेंज अप्लाइड फ्रिक्वेन्सी आणि पॉवर या दोघांमध्ये तो चेंज करत नाही. आणि या ठिकाणी काय बोलले चेंज करतो का तो नाही, अजिबात चेंज करत नाही. ओके चला पुढचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या वळणावर विद्युत ऊर्जा प्रदान केली जाते. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटी कोणत्या वाइंडिंगला या ठिकाणी जोडता. ओके अशा पद्धतीने तुमची प्रायमरी असते आणि अशा पद्धतीने तुमची एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो. ओके या झाल्या तुमच्या दोन वाइंडिंग. ओके तर तुम्ही कधीही काय करत असता प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय देता आणि सेकंडरी वाइंडिंगकडून आउटपुट घेता. मग ते स्टेप अप घेता का स्टेप डाऊन घेता तो प्रश्न वेगळा राहिला. ओके पण सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागतं, प्रायमरीला काय करावं लागतो सप्लाय द्यावा लागतो. सप्लाय द्यावा लागतो आणि सप्लाय दिल्यानंतर तुमच्या सेकंडरीकडून तुम्हाला काय भेटतो आउटपुट भेटतो. मग तेच विचारलं आहे की तुम्हाला इलेक्ट्रिकल या ठिकाणी सप्लाय एनर्जी कोणत्या वाइंडिंगला द्यावं लागते, ती कोणत्या वाइंडिंगला द्यावं लागते प्रायमरीला. सेकंडरीला तुम्ही आउटपुट घेता आणि प्रायमरीला तुम्ही सप्लाय देत असता. ओके बघा त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये काय समाविष्ट आहे. म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी त्यामध्ये काय समाविष्ट आहे. बघा जर ट्रान्सफॉर्मर जर 3 फेज असला तर याला काय असतं प्रायमरीलाही 3 वाइंडिंग आणि सेकंडरीलाही 3 वाइंडिंग असते. इथं काय दिलं आहे 1 प्रायमरी 3 सेकंडरी, अजिबात नाही. त्याला काय असतं प्रायमरी 3च असतात आणि सेकंडरीला 3. जर या ठिकाणी सिंगल पेज असला तर प्रायमरीला 1 सेकंडरीला 1. पण जर 3 पेज असला तर प्रायमरीला 3 आणि सेकंडरीला 3 असं याचं उत्तर येणार. बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी तुमच्या रेजिस्टन्सच्या कन्सेप्टवरती प्रश्न आहे. तर रेजिस्टन्सच्या या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट तुमच्या पाठ पाहिजे. म्हणजे कोणत्या रंगासाठी कोणता कोड या ठिकाणी लागणार आहे असं तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे. बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले काय दिलं या ठिकाणी 4 आणि 7 दिले. ओके 4 आणि 7 दिले. बघा या ठिकाणी स्क्रीन थोडी जम्बलिंग करते बघा. तर या ठिकाणी कसं आहे माहिती का, जो तुमचा या ठिकाणी 4 दिल्यानंतर 7 दिल्यानंतर के म्हणजे काय 10⁻³ असतो. तुम्हाला 4 नंबरला कोण भेटतोय बघा 4 नंबरला येलो भेटतोय. मग येलो तर इथं सगळ्या ठिकाणी येलो आहे. मग आपण त्यावरून ठरवू शकतो का उत्तर नाही. नंतर काय तुम्हाला 7 दिल्यानंतर किती 7 नंबरला कोणता कलर असतो तुमचा व्हायलेट असतो. मग व्हायलेटसुद्धा सगळ्या ठिकाणी दिला आहे, यावरून ठरवू शकता का तुम्ही नाही. मग व्हायलेट लिहून घेतला त्याचा नंबर काय 7 मग 47 झाला. ओके त्यानंतर हे के किती नंबरला आहे या ठिकाणी के म्हणजे काय 10⁻³ मग 10⁻³ साठी आपण कोणता या ठिकाणी वापरतो तर त्या ठिकाणी वापरतो ऑरेंज. मग हा सुद्धा कटला या ठिकाणी राहिले. आता आपल्याकडं 2 या ठिकाणी राहिले. मग या ठिकाणी आपण ऑरेंज लिहून घेऊया. या ठिकाणी कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला काय सांगतो टेलिग्रामवरती त्याचा चार्ट टाकतो. ओके त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. बी रॉयचा तो काय एक चार्ट आहे बी रॉय, त्यावरून तुम्हाला काय करावं लागतं ते या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करावं लागते. ओके आणि या ठिकाणी थेअरीचं लेक्चर असतं मी या ठिकाणी सांगून दिलं असतं, पण हे लेक्चर कशाचं आहे आपलं टेक्स्टचं ॲनालिसिस आहे. ओके नंतर काय आहे +-5. बघा +-5 जर असलं +-5 तर त्या ठिकाणी कलर कोणता असतो गोल्ड. ओके जर +-10 असेल तर +-10% जर असेल तर सिल्वर. ओके आणि +-20 असेल तर कोणताही नाही कलर, म्हणजे कोणताही कलर नसतो. ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला +- काय दिलं आहे 5 दिलं आहे म्हणजे गोल्ड. मग हे गोल्ड आहे का नाही, मग हा तुमचा चुकेल हा तुमचा बरोबर येईल. मग अशा पद्धतीने तुमचं याचं उत्तर काय पाहिजे होतं 4 नंबरचं. ओके चला पुढचा प्रश्न काय मोटर सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल ओव्हरलोड संरक्षणाचा उद्देश मोटरचे संरक्षण. बघा ओव्हरलोडपासून संरक्षण करायचं आहे तुमच्या मोटरचं. मग याचा अर्थ काय बघा ओव्हरलोडपासून संरक्षण म्हणजे काय करणं, जे एक्स्ट्राचं करंट आहे एक्स्ट्रीम करंट त्यापासून मोटरचं संरक्षण करणं. म्हणजे काय ओव्हरलोडपासून संरक्षण करणं म्हणजेच काय जे एक्स्ट्राचं करंट असतं त्यापासून संरक्षण करणं. मग एक्स्ट्रा करंट कुठे दिसतंय शॉर्ट सर्किट नाही. एक्स्ट्रा व्होल्टेज एक्स्ट्रीम व्होल्टेज म्हणजे एक्स्ट्रा व्होल्टेज. लिकेज करंट का नाही. एक्स्ट्रा करंटपासून प्रोटेक्शन करणं या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे होतं. ओके चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया आपण 8 नंबरचा. काही प्रश्न खूप मोठे आहे. ओके जर ऑपरेटरने 3 फेज इंडक्शन मोटर स्टार्टरचे स्टार्टिंग बटन दाबले म्हणजे काय त्यांनी बटन दाबलं आणि गुणगुण आवाजाने सुरुवात केली म्हणजे एक गुणगुण आवाज काय झाला त्या ठिकाणी आला परंतु चालत नाही.
मोटर बघा गुणगुण आवाज येतोय पण चालत नाही. जर गुणगुण आवाज येतोय पण चालते मग तिच्या बेरिंगमध्ये फॉल्ट असू शकतो. बट यांनी काय सांगितलं, गुणगुण आवाज येतोय परंतु ती चालतच नाही, मग करू राहिली ती अशा पद्धतीने करू राहिली पण ती मोटर चालू होणे राहिली, तर त्या ठिकाणी काय फॉल्ट असू शकतो असा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी तुमचे 3 फेज तुमच्या मोटरमध्ये येतात, बट त्या ठिकाणचा एक जरी फेज जर मोटरमध्ये जर आला नाही तर त्या ठिकाणी तुमची मोटर आवाज करते, काय गुणगुण आवाज करते पण ती काय होत नाही, चालू होत नाही. म्हणजेच ते सिंगल फेजिंग होते. एक फेज जर तुमचा कट होत असेल आणि 2 फेज जर तुमच्या मोटरला येत असेल तर ती मोटर काय होती, त्या ठिकाणी सिंगल फेजिंग होती. 1 फेज इज ग्राउंड. फेज ग्राउंड झाला मी असं बोललो का तुम्हाला, नाही. ऑक्झिलरी शॉर्ट सर्किट, ऑक्झिलरी वाइंडिंग शॉर्ट सर्किट झाली असा या ठिकाणी अर्थ होत नाही. नीड टू इन्स्टॉल ओव्हरलोड ट्रिप स्विच, अजिबात नाही. ओव्हरलोड जो ट्रिप स्विच आहे त्याचाही प्रश्न या ठिकाणी नाही आहे. ओके बघा आता 1 नंबरचा ऑप्शन काय सांगताय, अ फ्यूज इज ब्लॉन. म्हणजे काय झाला, फ्यूज या ठिकाणी काय झाला, एक इथला फ्यूज काय झाला ब्लॉन म्हणजे तो बॉईल झाला, मेल्ट झाला. काय झाला, मेल्ट झाला, तो त्या ठिकाणी राहिला का नाही झाला. आणि अँड द मोटर इज सिंगल फेजिंग म्हणजे या ठिकाणी एक फेज आला का मग नाही आला, म्हणजे तुमची मोटर काय झाली, सिंगल फेजिंग झाली. जेव्हा मोटर सिंगल फेजिंग होते तेव्हा हा ट्रबल शूट म्हणजे काय, या ठिकाणी जर काही इश्यू जर त्या मोटरमध्ये असेल तर तुम्ही त्यासाठी कोणता पर्याय तुम्ही त्या ठिकाणी यूज कराल, ज्याला ट्रबल शूट म्हणतात. ट्रबल शूट हा जो पॉईंट आहे तो जेईसाठी या ठिकाणी पेपरला येत असतो. ओके चला, तर तुम्हाला कळलं मग या ठिकाणी जेव्हा मोटर सिंगल फेजिंग होते तेव्हा ती आवाज करते पण चालू होत नाही. ओके त्यालाच काय म्हणतो आपण, मोटर काय झाली, सिंगल फेजिंग या ठिकाणी झाली. बघा 35चा काय दिला आहे तुम्हाला, स्टँडर्ड वायर्ड गेज दिला आहे तुम्हाला कॉपर वायरचा, याचा योग्य फ्यूज करंट काढायचा आहे. बघा SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेज किती दिला तुम्हाला, 35चा. आणि वायर कोणता आहे तुम्हाला दिलेला, कॉपरचा वायर दिलेला आहे. कशाचा, कॉपरचा वायर दिलेला आहे. तर तुम्हाला याची करंट कॅपॅसिटी काढायची आहे. ओके तर याची करंट कॅपॅसिटी असते 5 एम्पियर. ऑप्शन नंबर 1 येतं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके बघा 10 नंबरचा प्रश्न काय सांगताय, कॅपॅसिटर काय 25 मायक्रोफॅरड आणि 12 व्होल्टच्या टर्मिनलवर चिन्ह प्लस दर्शवते. बघा याचं तुम्हाला काहीच घेणंच नाही. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे, कॅपॅसिटर आहे, असा कॅपॅसिटर आहे की त्याचे 2 टर्मिनलवरती काय दिलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं असा कॅपॅसिटर असतो, त्याची एक जो टर्मिनल आहे तो छोटा असतो, दुसरा मोठा असतो. ओके मोठा त्या ठिकाणी अशा पद्धतीने दर्शवलेलं असतं. तर या कॅपॅसिटरला काय म्हणतात एवढाच प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे. आणि हा कॅपॅसिटर वर्क करतो DC वरती. कशावरती, DC वरती. तर या कॅपॅसिटरचं नाव मी तुम्हाला पाठीमागच्या टेस्टमध्ये सांगितलं होतं की हा कॅपॅसिटर कोणता असतो. हा कॅपॅसिटर आहे मित्रांनो इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. कोणता कॅपॅसिटर, हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. तुम्हाला एवढंच प्रश्नामध्ये विचारलं होतं की काय अ कॅपॅसिटर काय डिनोट्स. ओके डिनोट साईन म्हणजे प्लस आणि मायनस साईनचं साईन काय करतो, तो डिनोट करतो. तर तो कॅपॅसिटर कोणता आहे, तो कोणता कॅपॅसिटर असतो, तो असतो इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. कोणता, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर त्या ठिकाणी असतो. बघा 11 नंबरचा प्रश्न काय आता, काय 11 नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय, ट्रान्झिस्टर 100 मायक्रोफॅरड काय बेस करंट म्हणजे तुम्हाला IB काय दिला आहे, बेस करंट IB बरोबर 100 मायक्रोफॅरड म्हणजे 10⁻⁻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 ⁻
काय कलेक्टर करंट म्हणजे काय आय सी किती दिला आहे तुम्हाला 100 मिली ॲम्पियर. किती दिला आहे 100 मिली ॲम्पियर. ओके, तर याला कसं लिहू शकता 100 मिली ॲम्पियर कसं लिहू शकता 100 गुणिले 10⁻³ अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला काय काढायची आहे अल्फाची किंमत काढायची आहे बीटाची किंमत काढायची आहे. ओके, तर तुम्हाला फॉर्म्युले माहीत असेल अल्फाचा काय असतो IC अपॉन काय असतो IC अपॉन IE असतो बरोबर. आणि बीटाचा फॉर्म्युला काय असतो IC अपॉन IB हे तुम्हाला माहिती आहे IC अपॉन IB. ओके, IC अपॉन IB एकच मिनिट नीट लिहितो IC अपॉन IB. ओके, अल्फाचा फॉर्म्युला काय आला IC अपॉन I आणि बीटाचा फॉर्म्युला काय आला IC अपॉन IB बरोबर. या ठिकाणी कळलं. त्यानंतर परत एक अल्फाचा फॉर्म्युला या ठिकाणी आणि बीटाचे फॉर्म्युले असतात. त्या ठिकाणी आपल्याला गरज आहे आता अल्फाच्या फॉर्म्युल्याची. जर अल्फाच्या फॉर्म्युल्याची गरज असली तो असतो बीटा अपॉन बीटा प्लस 1 काय बीटा अपॉन बीटा प्लस 1 अशा फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले काय करायचं आहे बीटाची व्हॅल्यू काढून घ्यायची. कशाची बीटाची. ओके, तर बीटाचा फॉर्म्युला काय आहे आपला एक हा नंबर हा IC अपॉन IB. ओके, आणि दोघंही आपल्याला दिलेले IC किती दिला आहे बघा 100 गुणिले 10⁻³
आणि आय बी काय दिला आहे 100 गुणिले 10⁻⁻6 अशा पद्धतीने. हाच -6 काय होतो वरती जाऊन +6 होतो. मग हा जर वरती जाऊन +6 झाला की यातले 3 बघा या ठिकाणी लिहूनच दाखवतो. हा 100 गुणिले 10⁻, हा प्लस झाला वरती, प्लस झाल्यानंतर यातले 3 त्यातले 3 कट झाले. मग या ठिकाणी राहिले फक्त 3 काय 3 आणि खालचा हा 100. हा 100 कट झाला काय हा 100 आणि तो 100 काय झाला कट झाला. म्हणून या ठिकाणी उत्तर काय आलं तुमचं. या ठिकाणी बघा एकच मिनिट परत या ठिकाणी एकदा मी सांगतो तुम्हाला काय झालं बघा. परत एकदा सांगतो बघा. आपण काय करू माहिती आहे का, हा 100 आणि वरचा 100 इथं कट करून टाकू. काय करू इथंच कट करून टाकू बरोबर. तर आता काय करू ह्या 10⁻⁻6 ला वरती नेऊ. बघा ह्या 10⁻⁻6 ला वरती नेल्यावर हे 10⁻⁻3 गुणिले हा 10⁻6 होईल. प्लसचा मायनसचा प्लस झाला. ओके. तर या ठिकाणी काय करायचं आहे आता याच्यामधले काय होईल हा कट झाला यातले 3 कट होईल 3. मग राहिलं काय या ठिकाणी 10⁻3. 10⁻3 म्हणजे आपलं उत्तर काय आलं मग या ठिकाणी 1000. अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय आलं मग बीटाचं उत्तर काय आलं 1000. मग तुम्हाला पहिले स्टार्टिंगला काय विचारलं आहे अल्फा, नंतर काय विचारलं आहे बीटा असं विचारलं आहे का. पहिले अल्फा नंतर बीटा. हो पहिले अल्फा इथं लिहून घेतो मी इथं लिहितो. पहिले अल्फा नंतर बीटा. मग बीटाची किंमत 1000. 1000 कुठं दिसतंय नंतर 1000 कुठं दिसतंय बघा. नंबर 1ला तुम्हाला 1000 नंतर दिसतंय. असं जर तुमचं पहिलं उत्तर जर तुम्हाला सापडलं तर तुम्हाला दुसरं उत्तर काढायची गरज आहे का या ठिकाणी मग नाही. बट मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवतो. ओके. तर या ठिकाणी याला पुसून टाकू का. या ठिकाणी याला पुसून टाकतो कारण आपल्याकडं जागा नाही बरोबर. याला टाकलं मी आता पुसून. तुम्हाला कशाची किंमत मिळली अल्फाची किंमत किती मिळली तुम्हाला आता अल्फाची किंमत किती मिळली नाही सॉरी कशाची किंमत मिळली तुम्हाला आता जी किंमत काढली ती कशाची किंमत मिळली बीटाची किती मिळाली 1000. आता तुम्हाला किंमत कशाची काढायची अल्फाची. अल्फाचा फॉर्म्युला काय आहे आता बघा. अल्फाचा तुम्हाला काय करायचं आहे अल्फाचा हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा का नाही. तुम्हाला अल्फाचा कोणता फॉर्म्युला वापरायचा हा फॉर्म्युला. मग आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवू. बीटाची किंमत काय आली तुमची 1000 बरोबर. आणि ते 1000मध्ये बीटा प्लस 1 आहे म्हणून 1001 लिहायचं. ओके. आणि यांचा भागाकार करायचा आहे तुम्हाला. आता मी काय छोटा भागाकार करून दाखवणार नाही कारण मला इथं उत्तर भेटलेलं आहे आणि तुमचं जे पुढचं उत्तर असणार आहे 0.9990 हे तुमचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने तुमचं नंबर 1चं उत्तर निघतं. तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युले माहीत पाहिजे. अल्फा बरोबर IC/IE असतो, बीटा बरोबर IC/IB असतो. त्यानंतर अल्फाचा फॉर्म्युला IB काय बीटा प्लस 1 असतो. नंतर पुन्हा एक या ठिकाणी बीटाचा फॉर्म्युला होतो अल्फा/1 - अल्फा. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे कशाचा बीटाचा. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय झालं पाहिजे फॉर्म्युले आले पाहिजे. चला मग 11 नंबरचा प्रश्न कळाला. थोडा हार्ड होता खूप साऱ्या मुलांना नाही आला पण असा एखादा हार्ड क्वेश्चनची तुम्हाला सवय लावणं माझं काम आहे. ओके. चला पुढचा प्रश्न काय सांगतो 12 नंबरचा. पॉवर कंट्रोल सर्किटमध्ये SCR का वापरतात. बघा पॉवर कंट्रोल सर्किटमध्ये SCR जो असतो त्यामध्ये गेट असतो आणि गेट करंट काय करतो माहिती आहे गेट हा कमी करंट त्या ठिकाणी घेतो. काय करतो कमी करंट घेतो. पण त्या कमी करंटमध्ये काय करतो जो जास्तीचे लोड त्या ठिकाणी लार्ज म्हणजे मोठमोठाले लोड आहे त्या लोडला तो कमी गेट करंटमध्ये ऑपरेट करतो. काय या ठिकाणी त्या लोडला मोठमोठ्या लोडला या ठिकाणी काय करतो कमी गेटमध्ये ऑपरेट करतो. म्हणून त्या ठिकाणी काय केला जातो पॉवर कंट्रोल सर्किटमध्ये SCR वापरला जातो. कळालं. या ठिकाणी काय करतो बघा नंबर 1चं तुम्हाला ऑप्शन मी जसं सांगितलं तसं बघायला भेटतं. स्मॉल गेट करंट काय स्मॉल गेट करंट कॅन कंट्रोल काय स्मॉल गेट करंटमध्ये तो कंट्रोल करतो द स्विचिंग ऑफ द लार्ज लोड करंट म्हणजे मोठमोठ्या लोड करंटला तो कमी गेट करंटमध्ये काय करतो ऑपरेट करतो. म्हणून तुमचं या ठिकाणी नंबर 1चं ऑप्शन बरोबर असतं. बघा पुढचा आहे क्रोब्रार म्हणजे काय क्रोब्रार आहे का क्रोब्रार. ओके. क्रोब्रार प्रोटेक्शन युनिट इज यूज फॉर म्हणजे क्रोब्रार प्रोटेक्शन हे कसं प्रोटेक्शन आहे आणि ते कशापासून प्रोटेक्शन करतं ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. अशा वेळेस काय करायचं आहे पूर्ण ऑप्शन वाचायचे. ओके. प्रिव्हेंट ओव्हर व्होल्टेज प्रिव्हेंट फॉर काय हीट इफेक्ट इन कंपोनंट. बघा हे तर हीट इफेक्टचा आणि त्याचा कोणताही विषय नाही. बघा स्टॉप शॉर्ट सर्किट फ्लोला तो स्टॉप करतो का हे पण नाही. टू प्रोटेक्ट द लोड अगेन ओव्हरलोड तो काय करतो माहिती आहे का प्रोटेक्ट करतो. कशाला कोणत्याही आपल्या इक्विपमेंटला प्रोटेक्ट करतो ओव्हरलोडपासून. ओके. काय करतो तो प्रोटेक्ट करतो. कोणता क्रोब्रार काय करतो ओव्हरलोडपासून काय करतो प्रोटेक्शन करत असतो. ओके. चला लक्षात ठेवा क्रोब्रार काय करतो ओव्हरलोडपासून प्रोटेक्शन करतो. चला 14 नंबर डायोडच्या कार्याची तुलना. बघा डायोड म्हणजे काय
तो काय करतो, फॉरवर्डला ऑन असतो, रिव्हर्सला ऑफ असतो. म्हणजे तो काय करतो, ऑन ऑफचं काम करतो. आणि ऑन ऑफचं काम आपला फ्यूज करतो का, रिले करतो का, कॉईल करतो का, नाही. ऑन ऑफचं काम कोण करतो, आपला स्विच करतो. म्हणजे त्याला ऑन केलं म्हणजे करंट फ्लो झाला, ऑफ केलं म्हणजे करंट स्टॉप झाला. मग तेच कशामध्ये तुमच्या याच्यामध्ये डायोडमध्ये, रिव्हर्समध्ये ऑफ, फॉरवर्डमध्ये ऑन. बस संपला विषय. एवढाच कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजे होता. आता या ठिकाणी एक नंबर कन्सेप्ट बघा. या ठिकाणी बी आणि वायला काय म्हणलं ते विचारलं आहे तुम्हाला. मी एलाही काय म्हणतात ते सांगणार, बीलाही काय म्हणतात ते सांगणार, वायलाही काय म्हणतात ते सांगणार, झेडलाही काय म्हणतात ते सांगणार. आता तुम्हाला सर्वात पहिले बी विचारलं आहे. बीला काय म्हणतो आपण, सिलिकॉन म्हणतो. काय म्हणतो, सिलिकॉन. आता वाय विचारला आहे. वायला काय म्हणतो आपण, रेक्टिफायर. काय म्हणतो, रेक्टिफायर. झेडला काय म्हणतो, जिनर डायोड. काय म्हणतो, जिनर डायोड झेडला. आणि याला काय म्हणतात तुम्ही, जर्मेनियम. म्हणजे एला झालं तुमचं जर्मेनियम, बीला झालं सिलिकॉन, वायला झालं रेक्टिफायर आणि झेडला झालं जिनर डायोड. तर तुम्हाला या ठिकाणी फक्त विचारलं आहे बी आणि वाय. बीला काय म्हणतो, स्टार्टिंगला नंबर 1ला बी, अनुक्रमे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन द्यावं लागतं. नंतर काय वाय. बघा मग तुम्हाला बी पहिले दिलं आहे तर बीचं उत्तर पहिले द्यायचं. बीला काय म्हणलं तुम्ही, सिलिकॉन. चला सिलिकॉन नंबर 1ला इथं दिसलं, इथं दिसलं. नंतर वाय, नंतर रेक्टिफायर इथं आहे का, नाही, चुकला. ओके, या ठिकाणी रेक्टिफायर म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आलं. ही तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. या ठिकाणी कुठेही तुम्हाला बघायला भेटणार नाही. ए म्हणजे जर्मेनियम, बी म्हणजे तुमचा सिलिकॉन, वाय म्हणजे रेक्टिफायर आणि झेड म्हणजे जिनर डायोड. ओके, तर कधी बी वाय विचारू शकतात, कधी ए वाय विचारू शकतात, ए झेड विचारू शकतात, काही पण विचारू शकतात. त्यांना जे त्यांच्या मनात येईल ते त्या ठिकाणी विचारू शकतात. बघा 16 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर अधिक सिग्नल त्यामधून जाण्याची परवानगी देणारे फिल्टर. म्हणजे एक फिल्टर आहे, काय, एक फिल्टर त्या ठिकाणी आहे. आणि ते फिल्टर कसं डिझाईन केलेलं आहे की त्या ठिकाणून काय होतं, जास्तीची काय होती, फ्रिक्वेन्सी पास होते. तर लक्षात ठेवा, लो पास फिल्टर म्हणजे काय, त्या ठिकाणून फ्रिक्वेन्सी काय होती, कमी पास होती. काय होती, कमी फ्रिक्वेन्सी पास होती. आणि हाय पास फिल्टर म्हणजे काय, त्या ठिकाणून खूपच जास्त हाय प्रमाणात फ्रिक्वेन्सी पास होते. आणि तेच विचारलं आहे आपल्याला की कोणत्या या ठिकाणी फिल्टरमधून जास्तीची फ्रिक्वेन्सी पास होत असते. काय, जास्तीची फ्रिक्वेन्सी पास होत असते. तर तुम्हाला उत्तर काय मारायचं आहे, हाय फ्रिक्वेन्सीचं हे उत्तर तुम्हाला मारावं लागतं. ओके, नंतर पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा तुम्हाला या ठिकाणी. 17 नंबरचा प्रश्न आहे का, हो 17 नंबरचा प्रश्न काय बोलतोय, AC मेनमधून निर्माण होणारा 50 हर्ट्झ आवाज थांबण्यासाठी. बघा AC मध्ये आपली फ्रिक्वेन्सी असते आणि आपल्या भारतामध्ये फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्झ आहे. आणि ह्या फ्रिक्वेन्सीमुळे काय होतो, एक नॉईस त्या ठिकाणी क्रिएट होतो. काय, नॉईस. आणि तो नॉईस थांबण्यासाठी कोणत्या प्रकारचे फिल्टर त्या ठिकाणी काम करते, असा प्रश्न विचारला आहे. प्रश्न सोपा आहे, पण जर या पहिले जर तुम्ही वाचला नसेल, ही कन्सेप्ट जर वाचली नसेल तर नाही येणार. पण या ठिकाणी तुम्हाला आता तुमच्या समोर आला ना, मग यानंतर चुकणार नाही. तर कधी लक्षात ठेवा, हे जे फिल्टर असतं आपलं, हे आवाज काढून टाकणारं, फ्रिक्वेन्सीचा आवाज काढून टाकणारं, ते असतं आपलं नॉच फिल्टर. ओके, काय असतं, नॉच फिल्टर. हे हाय पास हे तर वरती बघितले तुम्ही, बँड पण वरती बघितला, हा इथं बघा, हा पण. तर त्या ठिकाणी उत्तर काय असणार आहे तुमचा, नॉच फिल्टर. तो काय करतो, फ्रिक्वेन्सीचा आवाज काय करतो, काढून टाकण्याचं काम करतो. बघा ट्रान्झिस्टरच्या अल्फाचे मूल्य 0.995 असल्यास बीटा असेल. बघा तुम्हाला बीटाचा फॉर्म्युला सांगितला होता, काय सांगितला होता, बीटाचा. आणि अल्फाचा पण सांगितला. अल्फाचा काय सांगितला होता वरती, बीटा अपॉन 1 प्लस बीटा. आणि बीटाचा फॉर्म्युला अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. मग अल्फाची किंमत दिली आहे किती, 0.995 अपॉन 1 मायनस 0.995 अशी तुम्हाला किंमत दिलेली आहे. मग किंमत दिल्यानंतर काय करायचं, आता तुम्हाला मी तर सगळं काय ठेवून दिलं आहे, तुम्हाला काय करायचं, काढायचं आहे. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, बघा या ठिकाणी मी यांची वजाबाकी केली. काय केली, वजाबाकी किती आली, 0.005. तर तुम्हाला काय करायचं आहे, 0.995ला काय करायचं आहे, 0.005ने काय करायचं आहे, भागायचं आहे. मग हे भागाकार केल्यानंतर उत्तर काढायचे. आता मी तुम्हाला उत्तर सांगून देतो, उत्तर काय येतं. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, भागाकारामध्ये काय असतं, हे जर 3 अंकाने इकडे 0 गेला तर हा सुद्धा 3 अंकाने 0 इकडे जातो. ओके, म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला करायचं झालं तर 995 भागिले या ठिकाणी 5 येईल. बघा 5 1 5, 5 2 10 होतात, 5 1 5 राहिले 4.
काय नंतर काय 5 नम 45 राहिले 4, 5 नम 45 राहिले 4, इथं 4, नंतर 5 नम 45, असं 199 तुमचं उत्तर या ठिकाणी येतं. फक्त काय पाहिजे माहिती आहे का, या ठिकाणी आपल्याला सोडवण्यासाठी ट्रिक आली पाहिजे. काय आली पाहिजे? ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला जमली पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवावं लागेल. ओके, तर 199 उत्तर 1 नंबरला तुमचं या ठिकाणी दिसतंय. ओके, तर तुम्हाला फक्त डोक्यात या ठिकाणी भीती नसली पाहिजे. आणि ती भीती कधी जाते माहिती आहे का, जर तुम्ही बघा मला सांगा, शेतामध्ये तुम्हाला खुरपणी करायची, काय करायचे तुम्हाला शेतात खुरपणी करायची, तर तुम्ही पहिल्याच वेळेस खुरपणी करणं शिकता का? मला सांगा, खुरपणी करणं शिकता का? अजिबात नाही शिकत. तुम्हाला 3दा तरी थोडं थोडं करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला काय होतं, थोडं त्या ठिकाणी येत चालतं. मग तुम्ही या ठिकाणी अभ्यास कशासाठी करताय? तुमचा ट्रान्सकोचा महावितरणचा पेपर देण्यासाठी करताय. मग पेपरची सवय तुम्हाला लावणं गरजेची आहे का नाही मला सांगा. मग ती पेपरची सवय लावण्यासाठीच आपण आपलं ॲप्लिकेशन तयार केलं आहे. आणि त्या ठिकाणी जशी पेपर तुमचा होतो डायरेक्टली स्क्रीनवरती, तसा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी देता येतो. त्यासाठी आपण आपलं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. म्हणजे लॉन्च आपला 2 दिवसात होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या कामासाठी तुम्ही मेहनत करताय त्या कामाची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. पोलीस भरतीची मुलं डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन तिथे गोळा फेकतात का? नाही. 4 महिने 6 महिने ते गोळा फेकण्याची प्रॅक्टिस करतात, तेव्हा त्या ठिकाणी त्यांचा गोळा जातो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही पेपरसाठी प्रॅक्टिस करताय पण पेपरचीच प्रॅक्टिस करत नाही, तर तुमच्या एवढे मूर्ख माणसं कोणीच नाही. जर पेपरसाठी तुम्ही प्रॅक्टिस करताय ना, पेपर देणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही त्या ठिकाणी पेपरला जाता, पेपरला गेल्यानंतर 90% मुलं डायरेक्ट भीतीनेच मारतात सर्वात पहिले. आणि जे मुलं या ठिकाणी पेपरची सर्वात पहिले प्रॅक्टिस करणार त्यांना तो पेपर काहीच वाटणार नाही. म्हणजे तो टायमिंग तो मॅनेजमेंट होईल. टायमाचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि ते टेस्ट सिरीज दिल्यानंतरच त्या ठिकाणी होतं. सर्वात पहिले टाईम पुरत नाही, दुसऱ्या टेस्टला टाईम थोडा पुरत नाही, तिसऱ्या टेस्टला टाईम पुरतो, चौथ्या टेस्टला 10 मिनटं उरतात, 5व्या टेस्टला तुमचे 20 मिनटं खाली राहतात. अशा पद्धतीचा माझा अनुभव मित्रांनो. पहिल्या टेस्टला मी या ठिकाणी मला टाईम पुरला नाही, पण असं करत गेलो तर आता मला 20 मिनटं उरतात. पेपर देऊन 20 मिनटं उरतात. त्या 20 मिनटात तुम्ही ॲनालिसिस तुमच्या पेपरचं परत करू शकता, काही जर चुकलं असेल तर. जर टाईम पुरला नाही तर ॲनालिसिसचं गेलं आणि काही प्रश्न राहिले ते पण गेले. त्यामुळे म्हणतो या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करणं खूप गरजेचं आहे. कशासाठी? पेपरची प्रॅक्टिस करण्यासाठी. चला पुढचा प्रश्न घेऊया. 19 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. VLSIIC बघा, हा प्रश्न पाठ करण्याचा आहे. आणि पाठ करण्याचे प्रश्न 5 ते 10% पेपरला येतात. 10% पाठ करण्याचे, बाकी 20% कन्सेप्ट झाले, 30% राहिले 20%. 20% थोडे हार्ड, थोडे असे त्या ठिकाणी पण कन्सेप्ट असतात, ट्रिक असतात, प्रॉब्लेम्स असतात. अशा पद्धतीनं पेपर डिझाईन होत असतो. बघा VLSIIC मध्ये म्हणजे काय, या ठिकाणी ऑप्शनवरती प्रश्न आहे. ही IC दिली आहे, पण या ठिकाणी विचारलं आहे गेटची संख्या. तर या ICमध्ये गेटची संख्या किती असते? मोर दॅन 1000, म्हणजे 1000पेक्षा जास्त या ठिकाणी काय असतो या ICमध्ये? काय असतो या ICमध्ये? मोर दॅन 1000 गेट, म्हणजे 1000पेक्षा जास्त गेट या ICमध्ये असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. VLSIIC मध्ये किती गेट असतात? तर 1000पेक्षा जास्त गेट असतात. 20 नंबरचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय? ECLचा विस्तार बघा. इमिटर कपल्ड लॉजिक असा याचा विस्तार होतो. हे सुद्धा पाठ करणं लागणार आहे. इमिटर कपल्ड लॉजिक. कपल तुमच्या सर्वात जास्त लक्षात राहतं, म्हणून प्रश्न टाकला. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. ऑप्टिकल फायबर केबल बनवण्यासाठी सामान्यतः कोणती सामग्री वापरली जाते? सर्वात पहिले कन्सेप्ट सांगतो. ऑप्टिकल फायबरमधून या ठिकाणी प्रकाश, लाईट काय होतो? ट्रान्सफर होतो. आणि तो झाला पाहिजे. तो झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी त्या पद्धतीचं आपल्याला काय करावं लागतं? या ठिकाणी केबल तयार करावं लागतं. मग तुमचा कॉपर जर वापरला त्या ठिकाणी लाईट ट्रान्सफर होणार आहे का? अजिबात नाही. ॲल्युमिनियम अजिबात नाही. स्टील अजिबात नाही. ट्रान्सपरंट प्लास्टिक, म्हणजे त्या ठिकाणी इकडून तिकडे लाईट ट्रान्सफर झाला पाहिजे. त्या ठिकाणी ट्रान्सफर प्लास्टिक आपण वापरतो. कशासाठी? लाईट ट्रान्सफर होण्यासाठी. ऑप्टिक फायबर या ठिकाणी ट्रान्सफर होण्यासाठी आपण काय करतो? मग त्याला काय ट्रान्सपरंट प्लॅस्टिक या ठिकाणी वापरत असतो. ओके. 22 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. 22 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा एकदा. एकच मिनिट. 22 नंबरचा प्रश्न. कोणते सर्वात कमी आवडते? बेसिंग नव्हतं पाहिजे, बायसिंग पाहिजे होतं. बायसिंग पाहिजे होतं. ओके. तर सर्वात चांगलं बायसिंग आणि सर्वात कमी बायसिंग हे तुम्हाला काय झालं पाहिजे? आलं पाहिजे. म्हणजे मोर बायसिंग
आणि लेस बायसिंग. मी तुम्हाला लेस बायसिंग सांगतो. बघा, जे बेस बायसिंग असतं ते सर्वात कमी बायसिंग, सर्वात खराब बायसिंग असतं. ओके, काय असतं? सर्वात कमी बायसिंगचं ते असतं. ओके, बघा ही जी स्क्रीन आहे तुमच्यासमोर फ्लिकरिंग करते का? करत असेल तर मला सांगा. ओके, बघा या ठिकाणी काय विचारलं आहे तुम्हाला? बायसिंगचा प्रश्न विचारला आहे, बायसिंगचा. ओके, तर लक्षात ठेवा या ठिकाणी काय असतं मित्रांनो, डोपिंग जे असते ना, डोपिंग ही सर्वात जास्त कशात करतात? हायली डोपिंग असते. काय असतो तुमचा? हायली डोपिंग. इमिटर, बेस आणि कलेक्टर. तर इमिटर बेस काय असतो? हायली डोपिंग. ओके, आणि त्यानंतर काय असतं तुमचा? इमिटर हायली डोपिंग झाला, त्यानंतर काय आहे? बेस, नंतर काय आहे? कलेक्टर. ओके, तर बेस काय झाला तुमचा? लार्ज, आणि या ठिकाणी कलेक्टर काय झाला? मिडियम. ओके, तर यामध्ये आपल्याला या ठिकाणी याचं शिकायचं नाही आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमची जी बायसिंग आहे, कमीत कमी बायसिंग कोणासोबत करतो आपण? म्हणजे लेस बायसिंग असते. लेस म्हणजे कमीत कमी, तो असतो बेस बायसिंग. काय असतो? बेस बायसिंग. बेसमध्ये काय असते? कमीत कमी बायसिंग असते. मग हायली बायसिंग, मीडियम बायसिंग, मॉडरेट वगैरे ते तुम्हाला मी सांगतो. चला, तारांचे गेज मोजण्यासाठी कोणता वापरला जातो? म्हणजे कोणते इक्विपमेंट आहे ताराचे आपण गेज मोजतो? स्टँडर्ड वायर गेज, आणि दुसरा असतो तुमचा मायक्रोमीटर. ओके, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगतोय? 3 ते 4 सेकंदासाठी त्याचे मूल्य दुप्पट. म्हणजे असा कोणता या ठिकाणी काय आहे? फ्यूज आहे की तो त्याच्या दुप्पट 3 ते 4 सेकंदासाठी या ठिकाणी फ्लो करू शकतो. म्हणजे एक फ्यूज आहे, त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी आहे 10 एम्पियरची, आणि तो काय झाला त्या ठिकाणी तो फ्लो करतोय 20 एम्पियर, पण तो किती सेकंदासाठी? 3 ते 4 सेकंदासाठी करू शकतो. असा फ्यूज कोणता आहे? म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी सांगितलं आहे की असा फ्यूज कोणता आहे? तो त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा दुप्पट या ठिकाणी करंट ट्रान्सफर करू शकतो, पण किती वेळेसाठी? 3 ते 4 सेकंदासाठी करू शकतो. तो असतो आपला HRC फ्यूज. ओके, चला पुढचा प्रश्न काय आहे? मॅट्रिक विश्वशक्ती म्हणजे काय? 1 मॅट्रिक्स हावर्स. म्हणजे एक मॅट्रिक्स हावर्स काय? एक मॅट्रिक HP बरोबर किती विचारलं आहे? आता या ठिकाणी 2 कन्सेप्ट असतात, मॅट्रिक्स वेगळा आणि मेकॅनिकल वेगळा. 1 मेकॅनिकल HP काय? 1 मेकॅनिकल HP म्हणजे काय? ते वेगळा कन्सेप्ट, आणि मॅट्रिक वेगळा कन्सेप्ट. जर मॅट्रिक तुम्हाला विचारलं, काय मॅट्रिक विचारलं तर 736 वॅट मारायचं, आणि मेकॅनिकल विचारलं तर 746 वॅट मारायचं. खूप साऱ्या मित्रांचं कन्सेप्ट या ठिकाणी होतं. तर मॅट्रिक जर आलं तर 736 मारा मित्रांनो, आणि मेकॅनिकल आलं तर 746 मारा. आणि जर दोघंही आले नाही त्या ठिकाणी, फक्त विचारलं आहे 1 HP इज इक्वल टू किती वॅट, असं जर विचारलं डायरेक्टली तर 746 या ठिकाणी मारायचं. ओके, पण या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक दिलं होतं, मॅट्रिकसाठी 736च असतं, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर असणार आहे. बरोबर. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तुम्हाला या ठिकाणी? घराच्या बांधकामापूर्वी, म्हणजे तुमच्या घराचं बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामाच्या पूर्वीच तुम्हाला ती वायरिंग करावी लागते, अशी वायरिंग कोणती असते? लक्षात ठेवा, तुमची जी क्लिट वायरिंग असते ती या ठिकाणी असणार आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला काय बांधकाम चालू आहे, तुम्ही काय करता? पाईप त्या ठिकाणी भिंतीमधून टाकता, तुमच्या स्लॅबमधून टाकता. ती वायरिंग कोणती असते? बघा, कंड्यूट सरफेसवरून टाकायचे असेल, बॅटन वरतूनच लावतो सरफेसवरती, गरज आहे का? नाही. पण कंड्यूट कन्सेल्ड वायरिंग जी असते ती भिंतीमधून आपण काय करतो? कंड्यूट त्या ठिकाणी टाकत असतो. बघा, नंतर काय? 3 फेज इंडक्शन मोटरच्या काय? 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरमध्ये निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र पुढे सरकते. बघा, जे चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते ती रोटेटिंग करते. कोणत्या स्पीडनं? सिंक्रोनस स्पीडनं. आणि तेच विचारलं आहे, रोटेशनल स्पीडनं नाही, असिंक्रोनस स्पीडनं नाही. असिंक्रोनस स्पीडनं कोणती मोटर फिरते? आपली स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. ओके, काय? त्यांना तर मल्टिपल स्पीडनं पण नाही, ती काय करते? सिंक्रोनस स्पीडनं या ठिकाणी फिरत असते. कोणती? मॅग्नेटिक फील्ड. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 28 नंबरचा. काय? जलवाहिनीसह आर्थिंग. बघा, चालण्यासाठी कल्पना प्रामुख्याने आहे. बघा, द आयडिया काय? द आयडिया लेईंग अर्थिंग अलॉंग विथ कंड्यूट ऑफ मेनली. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे? जो आपण अर्थिंग करतो त्यासोबत काय वापरतो आपण? कंडक्टर पण वापरतो, कंड्यूट वापरतो, आणि अर्थिंग वायर वापरतो. तर कशासाठी वापरतो आपण? जे आपले मेटलचे सगळे काय डिव्हाइस आहे त्याला आपल्याला अर्थिंगसोबत जोडण्यासाठी आपण वापरतो. मग आपण एका ऑप्शनसोबत जाऊया. फॉर अ कंड्यूट अँड मेटल ऑक्झिलरी डिव्हाइस टू बिकम इलेक्ट्रिकली काय? कंटिन्युअस म्हणजे कनेक्ट करायचे अर्थिंगसोबत, त्याच्यासाठी आपण वापरतो. पहिलाच आपला ऑप्शन बरोबर आहे. काय? पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. आपण त्यासाठीच तो कंड्यूट, तो वायर त्या ठिकाणी वापरतो की त्याने आपल्याला काय करावं? आपले जे काय इक्विपमेंट आहे त्या इक्विपमेंटच्या बॉडीज आपल्याला काय करायचे? अर्थ करायचे आहे अर्थिंगसोबत, त्यासाठीच आपण त्याला वापरतो. ओके, बघा पुढचा प्रश्न काय सांगतो? जेव्हा विरुद्ध ध्रुवीय
ध्रुवीयतेचा काय बघा, जेव्हा विरुद्ध ध्रुवीयतेच्या इलेक्ट्रोमधील हवा बनते, बघा या ठिकाणी आयोनायझेशनचा प्रश्न आहे, नॉर्मल प्रश्न आहे मराठीमध्ये, या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. बघा आर्क हिटिंग अकर काय, आर्क हिटिंग अकर काय, व्हेन एअर बिटवीन इलेक्ट्रो ऑफ अपोजिट पोलॅरिटी बिकम. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, जेव्हा विरुद्ध ध्रुव काय येतात, विरुद्ध ध्रुव त्या ठिकाणी येतात जवळ, आणि त्या ठिकाणी काय होतं, आपला आर्क निर्माण होते, हे माहिती आहे तुम्हाला, ते गरम होतं, त्या ठिकाणी आर्क निर्माण होते. ते आर्क निर्माण होते ते कशामुळे होते, ती मॉइश्चरमुळे होते का, मॉइश्चरमुळे होत नाही, त्या ठिकाणी ड्राय सरफेस वगैरे असतात तेव्हा होते का, नाही, पण त्या ठिकाणी काय होतं, हायवेचे आणि व्हेपरचे आयोनायझेशन होते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी ती काय होते, आर्क निर्माण होत असते. आणि तेवढंच विचारलं होतं प्रश्न फक्त फिरून असतात, पण उत्तर एकदम सोपं असतं जर डोकं लावून जर सोडवलं तर. स्लिप रिंग सामान्यतः बनवलेले असतात. बघा स्लिप रिंग ही कॉपरचे असतात आणि फॉस्फरस ब्रॉन्झचे असतात, बट सर्वात जास्त रेफरन्स आपण देतो फॉस्फरस ब्रॉन्झ, आणि जर या ठिकाणी फॉस्फरस ब्रॉन्झ हे ऑप्शन जर नसतं तर मग तुमचं कॉपर हे ऑप्शन आलं असतं. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, गिझरचे बाह्य आवरण आणि आतील आवरण दरम्यान कोणत्या सामग्री असतात. बघा गिझर कशी असते, अशा पद्धतीने टाकी असते तुमची सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि या ठिकाणून काय असतात, तुमचे नळ वगैरे खाली असतात, आणि या दोघी आतली टाकी बाहेरची टाकीमध्ये काय असतो, तुमचा ग्लासवूड असतो. आणि ग्लासवूड काय कशासाठी असतो, जे तुमचं पाणी आतमध्ये गरम झालेलं आहे ते लवकर थंड होऊ नये, म्हणजेच काय हीटचं काय होऊ नये, या ठिकाणी डिसिपेट होऊ नये, हीट ही त्या ठिकाणी डिसिपेट होऊ नये, त्यासाठी काय असतं, दोघांच्या मध्ये हे काय असतं, ग्लासवूड असतं, ते काय करतं, या ठिकाणी आपल्या हीटला डिसिपेट होऊन देत नाही, जे झालेलं गरम पाणी झालेलं आहे त्या गरम पाण्याला थंड होऊ देत नाही, लवकर थंड होऊ देत नाही. ओके, मग ग्लासवूड ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, इयर टाकतो का नाही, मायका टाकतो का नाही, आपण काय करतो त्या ठिकाणी ग्लासवूड टाकत असतो. 32 नंबरचा प्रश्न बघा, एअर ब्लास्ट सर्किटचे ब्रेकरमध्ये काय कॉम्प्रेस्ड हवा का वापरली जाते. बघा का वापरली जाते, आपण काय करतो, SFC सर्किट ब्रेकर वापरतो, त्या ठिकाणी एअर ब्लास्ट वापरतो, काही ठिकाणी ऑइल ब्लास्ट वापरतो. हे कशासाठी वापरतो, या ठिकाणी जे इक्विपमेंट असते, तुमचा SF6मध्ये गॅस असला, तुमचा या ठिकाणी एअर असली, ही कशासाठी वापरतो, त्या ठिकाणची जी आर्क निर्माण होते त्या आर्कला आपण कूल करण्यासाठी, थंड करण्यासाठी, तिला संपवण्यासाठी वापरतो. आणि तेच विचारलं, आपली जी या ठिकाणची हवा असते ती कशासाठी वापरतो, टू कूल द सर्किट रिझॉल्व. बघा 1 नंबर आपण वाचून घ्यायचं. नंतर बघा टू ओपन द कॉन्टॅक्ट अजिबात नाही, त्यानंतर टू क्लोज अ कॉन्टॅक्ट अजिबात नाही, टू कूल आर्क काय तो काय करतो, या ठिकाणी हवेला थंड करण्याचं, कशासाठी, जी आर्क आहे त्या आर्कला थंड करण्याचं काम करतो. कोण, त्या ठिकाणची हवा. ती हवा काय करते, त्या ठिकाणी जी आर्क निर्माण झाली, जो एकदम जाळ निर्माण होतो त्या ठिकाणी आपला सर्किट ब्रेकर ओपन होताना, ओके, त्याला काय करतो, तो हवा काय करते, कूल करते. ओके, तर एअर सर्किट ब्रेकरमध्ये एअर, SF6मध्ये गॅस, कोणता, तो गॅस कोणता आहे मला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे की SFC सर्किट ब्रेकरमध्ये कोणता गॅस आपण त्या ठिकाणी वापरत असतो. ओके, त्यानंतर खालचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघा की 3 फेज मोटरचा 3 फेज वाइंडिंगचे या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरला जातो. बघा या ठिकाणी 3 फेज एक्झाम्पल तुमची मोटर आहे, 3 फेज मोटरमध्ये 3 वाइंडिंग असतात, अशा पद्धतीने 3 वाइंडिंग असतात. या 3 वाइंडिंगला तुम्ही काय नाव देतात. बघा तुमचे जर फेज मी विचारला असतं तर RYB फेज आले, L1 L2 आणि L3 लाईन झाल्या, आणि तुमचा ABC संपला विषय. ओके, आणि UVW तुम्ही ITIला जर या ठिकाणी प्रॅक्टिकल केला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असेल, असे तुमचे मोटरचे टर्मिनल होते, आणि त्या टर्मिनलवरती UVW लिहिलेलं होतं, म्हणजे U वाइंडिंग, V वाइंडिंग आणि W वाइंडिंग, म्हणून आपण या ठिकाणी मोटरच्या वाइंडिंगसाठी कोणते या ठिकाणी वापरतो, UVW आपण वापरत असतो. बघा लीड ॲसिड सेलची ॲम्पियर तास कार्यक्षमता आणि वॅट तास कार्यक्षमता या ठिकाणी त्याचं काय सांगायचं तुम्हाला किती असते. ओके, लक्षात ठेवा, कधी तुमची ॲम्पियर हवर इफिशियन्सी ही जास्त असते वॅट हवर इफिशियन्सीपेक्षा जास्त असते, म्हणजे ही कमी असते. आणि तुम्हाला या ठिकाणी अशाच पद्धतीने विचारलं आहे की ॲम्पियर हवर वरती घ्यायची, वॅट हवर खाली घ्यायची, याचं तुम्हाला काय विचारलं आहे, इफिशियन्सी दोघांची कार्यक्षमता या ठिकाणी त्यांचं काय विचारलं आहे. बघा ॲम्पियर हवर आणि रेशो विचारला आहे, आपण काय केलं आहे, रेशो लिहून घेतला. ॲम्पियर हवर जास्त आहे, मग आपण काय करू, या ठिकाणी एक्झाम्पल जास्त लिहू, जास्त लिहू, एक्झाम्पल जास्त. आणि वॅट हवर कमी आहे, मग त्याचं कमी लिहू, काय लिहू, कमी लिहू. बरोबर लिहिलं, भाग द्या, उत्तर 2 येतं. उत्तर 2 हे 1पेक्षा कमी आहे मला का 1पेक्षा जास्त आहे सांगा, काय 1पेक्षा जास्त आहे, मग आपलं उत्तर काय राहील, मोर दॅन 1. कधी लक्षात ठेवा, जर ॲम्पियर हवर अपॉन वॅट हवर जर विचारलं, कधी मोर दॅन 1 उत्तर येणार.
काय मोअर दॅन 1, लेस दॅन 1 येणार नाही, मोअर दॅन 1 येणार. लेस दॅन 1 कधी येणार जर वॅट हावर अपॉन ॲम्पियर हावर विचारलं, कारण वॅट हावर कमी असतं. अशा पद्धतीने ते मग उत्तर काय येईल, उत्तर काय येईल 0. हा झाला 50, 0. मग 10 5 50, 0.5 म्हणजे 1पेक्षा उत्तर कमी आलं जर उलटं विचारलं तर. पण या ठिकाणी आपल्याला सुईचं ॲम्पियर हावर आपण वॅट हावर विचारलं आहे, मग ते मोअर दॅन 1 असणार, म्हणजेच युनिटीपेक्षा जास्त, म्हणजे मोअर दॅन युनिटी हे उत्तर तुमचं असणार. बघा आता तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट कॅपॅसिटरची सिरीज आणि पॅरललची एका ठिकाणी कवर होईल. बघा 3, 9 आणि 18 हे 3 कॅपॅसिटर प्रथम सिरीजमध्ये, सर्वात पहिले सिरीजचं करायचं आहे, नंतर पॅरललचं करायचं आहे. बघा सर्वात पहिले पॅरललचं करून घेऊ, कारण ते सोपं असतं. बघा पॅरललमध्ये सगळ्यांची बेरीज करायची, 9 9 9 2 18 9 3 27 28 29 30 उत्तर आलं आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, सिरीजचं जे की कॅपॅसिटरच्या पॅरललमध्ये असतं, याची जर तुम्हाला या ठिकाणी LCM म्हणजे काय लसावी काढायची झाली ती किती येते 18 येते. जर नसन तुम्हाला लसावी काढायचं तुम्हाला जर नसन येत तर त्या ठिकाणी यूट्यूबला जाऊन व्हिडिओ बघून घ्या. बघा आता 3 सक 18 अधिक 9 2 18 अधिक 18 1 18 6 7 8 9 9 उत्तर तुमचं आलं. मग 18 वरती जातात, 9 खाली येतात, 9 2 18. मग रेशो काय आला तुमचा 2:3. हा तुमचा रेशो झाला का, दिसतो का तुम्हाला असा रेशो, याला भाग जातो बघा, बे 1 बे 15 30, मग 1:15 असं उत्तर कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1ला दिसतंय. अशा पद्धतीने तुम्हाला सिरीज आणि पॅरललच्या कन्सेप्ट कॅपॅसिटरच्या माहीत पाहिजे, ज्या की तुमच्या रेझिस्टन्सच्या एकदम अपोजिट त्या ठिकाणी असतात. ओके बघा 36 नंबरचा प्रश्न, कोणता वक्र ओमचा नियम दाखवतो. कधी लक्षात ठेवा ओम्स लॉ काय असतो, लिनियर असतो. तो काय करतो, अशा पद्धतीने लिनियर ग्राफ या ठिकाणी दर्शवतो व्होल्टेज आणि करंटमध्ये. कशामध्ये, व्होल्टेज आणि करंटमध्ये काय करतो, तो लिनियर ग्राफ दर्शवतो. म्हणून या ठिकाणी ओम्स लॉचा जो हे असतो काय असतो, वक्र असतो, म्हणजे तो काय असतो त्याचा लिनियर असतो. काय असतो, लिनियर असतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. बघा खालीलपैकी कोणता CRT, बघा CRT स्क्रीनवर लेपित आहे. बघा तुम्हाला CRO माहीत असेल, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. अशा पद्धतीने असो, कॅथोड रे ऑसिलोस्कोप अशा पद्धतीने असतो. आणि ही जी तुमची स्क्रीन असते कॅथोड रे ट्यूब आणि ही जी स्क्रीन असते या स्क्रीनवरती काय केला असतो, फॉस्फरस लावलेला असतो. तुम्हाला मी काय सांगितली ती फ्लोरोसंट ट्यूब सांगितली होती. त्या ठिकाणी सिलिकेट कॅडमियम सिलिकेट कोणत्या कलरचा असतो, म्हणजे ते त्या ठिकाणी लेपन केलं म्हणजे त्या ठिकाणी तो फॉस्फरस लावला तो कलर त्या ठिकाणी भेटत होता. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपला काय केला असतो, फॉस्फरसची कोटिंग केलेली असते. तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं होतं. ओके चला पुढचा प्रश्न आहे तुम्हाला या ठिकाणी, जंक्शन डायोडमध्ये मुळे छिद्र तयार होते. बघा एक्झाम्पल ही एक जागा आहे, या ठिकाणी तुमचा इलेक्ट्रॉन बरोबर, हा इलेक्ट्रॉन जेव्हा या ठिकाणून निघून जातो ना, काय हा इलेक्ट्रॉन जेव्हा या ठिकाणून निघून जातो तेव्हा या ठिकाणी होल तयार होतो. मग तेच विचारलं आहे की या ठिकाणी होल कधी क्रिएट होतो. मग एक्सेस ऑफ फोटॉन मी सांगितले का नाही, व्हॅकंट इलेक्ट्रॉन जेव्हा या ठिकाणून इलेक्ट्रॉन निघून जातो तेव्हा ही जागा व्हॅकंट होते. म्हणून हे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. होल कधी तयार होतो, जेव्हा त्या ठिकाणचे इलेक्ट्रॉन निघून जातात तेव्हा या ठिकाणी काय होतं, ती जागा व्हॅकंट होती. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन निघून गेला ती जागा व्हॅकंट झाली. म्हणजेच व्हॅकंट इलेक्ट्रॉन म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन राहिला का नाही, ती जागा त्या इलेक्ट्रॉनने रिकामी केली. व्हॅकंट इलेक्ट्रॉन त्या जागेला आपण म्हणतो, म्हणजेच त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो, होल म्हणत असतो. बघा जर आपण फॉस्फरस अणूसह जर्मेनियम क्रिस्टल डोप केले तर ते असे होते. काय माहिती का, बघा लक्षात ठेवा या ठिकाणी काय झालं, तुम्हाला तुमचे फॉस्फरस आहे, काय तुमचा फॉस्फरस आहे तो तुम्ही डोप केला जर्मेनियम म्हणजे इंट्रेन्सिक सोबत, इंट्रेन्सिक आणि एक्स्ट्रेन्सिकमध्ये फॉस्फरस घेतला. तुम्हाला माहीत पाहिजे फॉस्फरस हा N टाईप आहे. काय N टाईप आहे. मग तुमचा इंट्रेन्सिक प्लस N टाईप म्हणजे इंट्रेन्सिक प्लस फॉस्फरस म्हणजे तुमचा तयार काय झाला, N टाईप त्या ठिकाणी तयार झाला. मग ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर येणार. बघा 40 नंबरचा प्रश्न काय आहे तुमचा, एकदम कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार. ही कन्सेप्ट पेपरला 100% येते. बघा सिरीजमध्ये कसं असतं माहिती आहे का, जेवढी पॉवर कमी तेवढा ब्राईटनेस जास्त. जेवढी पॉवर कमी, हे कशासाठी सांगतोय, सिरीजसाठी. जेवढी पॉवर कमी तेवढा ब्राईटनेस जास्त. आता पॅरललसाठी, कशासाठी, आता पॅरललसाठी बघा जेवढी पॉवर जास्त तेवढा ब्राईटनेस जास्त, तेवढा ब्राईटनेस जास्त. म्हणजे तुमचं जर तुम्ही पॅरलल तुमच्या घरामधलं बघितलं, जेवढी पॉवर जास्त असते तेवढा ब्राईटनेस जास्त असतो बरोबर. पण सिरीजमध्ये उलटं होतं, जेवढा ब्राईटनेस काय समजा जेवढी पॉवर कमी तेवढा ब्राईटनेस जास्त. मग तेच विचारलं आहे या ठिकाणी सिरीजमध्ये लावलं आहे. बघा
या ठिकाणी जे कन्सेप्ट आपल्याला सांगितली प्रश्नामध्ये सिरीज सांगितली. मग सिरीजमध्ये आपल्याला या ठिकाणी एक 40 वॅटचा लॅम्प दिला आहे आणि एक 60 वॅटचा लॅम्प दिला आहे. मग 40 वॅटचा लॅम्पची पॉवर काय झाली, कमी झाली. मग जी पॉवर कमी तो जास्त ब्राईट होईल. मग या ठिकाणी आपण वाचू 60 वॅट बल्ब विल ग्लो ब्राईट विथ देन काय 40 वॅट, अजिबात नाही, 60 वॅटचा जास्त लागतो हे त्यांनी सांगितलं. ही कन्सेप्ट आपल्याला कुठे या ठिकाणी बरोबर असते, पॅरललमध्ये. पण आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे, सिरीजमध्ये. मग ही सिरीजमध्ये चुकणार. सिरीजमध्ये 40 वॅटचा बल्ब जास्त लागणार. बघा 40 वॅट बल्ब विल ग्लो, काय झालं, 40 वॅटचा बल्ब जास्त लागला ब्राईट देन 60 वॅट, म्हणजे 60 वॅटपेक्षा तो काय होईल, जास्त लागेल. कशामध्ये, सिरीजमध्ये. सिरीजमध्ये जेवढी पॉवर कमी, काय सिरीजमध्ये जेवढी पॉवर कमी तेवढा ब्राईटनेस जास्त, आणि पॅरललमध्ये जेवढी पॉवर जास्त तेवढा ब्राईटनेस जास्त. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या, बरोबर. चला, डायनॅमिक इंड्यूस EMF तत्व खालीलपैकी कोणत्यावर वापरले जाते. बघा जर ट्रान्सफॉर्मरचा विचार केला तर स्टॅटिक असतं, काय स्टॅटिकली इंड्यूस EMF त्या ठिकाणी असतो, म्हणजेच म्युच्युअल इंड्यूस EMF त्या ठिकाणी म्युच्युअल इंड्यूस EMF, स्टॅटिकली इंड्यूस EMF. ओके, कशासाठी, तुमच्या ट्रान्सफॉर्मरसाठी कोणतंही ऑप्शन कधी येऊ शकतं. तुमच्या थर्मोकपल आणि ट्रान्सफॉर्मर डबल, हे सॉरी हा काय झाला तुमचा ट्रान्झिस्टर झाला. ट्रान्झिस्टर नाही येणार या ठिकाणी. ट्रान्सफॉर्मरसाठी काय स्टॅटिक, ओके, म्युच्युअल, ओके, स्टॅटिक आणि म्युच्युअल काय होतं त्या ठिकाणी इंड्यूस EMF होत असतो. बट जनरेटरसाठी काय असतो, डायनॅमिक, काय डायनॅमिकली इंड्यूस EMF या ठिकाणी तयार होत असतो. म्हणून याचं तुम्हाला तेच विचारलं आहे की खालीलपैकी डायनॅमिकली इंड्यूस EMF कुठून होतो. या ठिकाणी मी चुकून याला काय झालं, मला वाटलं ट्रान्सफॉर्मरचे कारण, ओके, म्हणून या ठिकाणी उत्तर तुमचं 1 नंबरचं असणार आहे. 42 प्रश्न 50 प्रश्न आपले होते. बघा मशीनच्या आर्मेचरमध्ये कोणती लहर येते, म्हणजे तुमचं जे आर्मेचर असतं DC मशीनचं आर्मेचर, त्या ठिकाणी या ठिकाणी काय असतं, कोणता वेव्हफॉर्म असतो. कधीही लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का, त्या ठिकाणी असतो AC. DC मशीन असू द्या, पण आर्मेचरमध्ये काय असतो, AC, जो की कम्युटेटर नंतर DC करतो. तुम्हाला तसं वाटतं, मग तुम्ही सायनासोडल वेव्ह मारून टाकता. पण त्या ठिकाणी जे DC मशीन असतं त्या ठिकाणी जो MMFचा वेव्हफॉर्म असतो तो ट्रँग्युलर असतो. काय MMFचा जो वेव्हफॉर्म असतो तो ट्रँग्युलर असतो. बघा नंतर काय हेलिकल केज इंडक्शन मोटरबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे, असा प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचतो त्यानुसार तुम्हाला समजून सांगतो. बघा रोटर हॅज अ पॅरलल स्लॉट, पहिलाच चुकला. रोटर हे पॅरलल स्लॉट नसतं, त्याला स्क्यू केलेलं असतं. स्क्यू केलेलं असतं काय, कशाला, तुमचे जे रोटरचे स्लॉट असतात, रोटर काय स्लॉट ते स्क्यूविंग असतात, पॅरलल नसतात. पहिलाच चुकला. नंतर बघा रोटर एंड गेट अ शॉर्ट सर्किटेड परमनंटली, बरोबर आहे. या ठिकाणी जे हे रोटर असतं याला इकडून परमनंटली काय केलं असतं, शॉर्ट केलेलं असतं, हे बरोबर आहे. रोटर रेजिस्टन्स स्टार्टर कांट यूज, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर वापरता येत नाही, कारण तो काय केला असतो या ठिकाणी एंडरिंगने ते काय केलं असतं, शॉर्ट केलेला असतो. त्या ठिकाणी कोणताही रेजिस्टन्स आपण वापरू शकत नाही. ओके, हे पण बरोबर आहे. बघा देअर इज अ नो पॉसिबल ऑफ कनेक्शन ऑफ एक्सटर्नल रेजिस्टन्स, आपण या ठिकाणी एक्सटर्नल रेजिस्टन्स आपल्याला टॉर्क वाढवायचा असतो आणि टॉर्क वाढवण्यासाठी आपण रेजिस्टन्स वाढवत असतो. पण ही कन्सेप्ट या ठिकाणी वापरता येते का, नाही, हे सुद्धा बरोबर आहे. बट नंबर 1चं चुकीचं आहे आणि चुकीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी हुडकायचा आहे, म्हणजे धुंडायचा होता. कोणता, चुकीचाच. म्हणून चुकीचा आपला कोणता असणार आहे, नंबर 1चा. कळलं. असे निगेटिव्ह क्वेश्चन तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेची, कारण निगेटिव्ह प्रश्न 100% चुकणार, कारण मला त्याचा अनुभव आहे, माझा खूप दांडगा अनुभव आहे त्याचा. निगेटिव्ह प्रश्न चुकतात, कारण नाहीचं आपल्याला लक्षातच राहत नाही, कारण आपल्याला सवय असते, बरोबरची सवय असते आपल्याला. कशाची, बरोबरची. चूकची सवय आहे का, नाही. म्हणजे या चूकचं या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, तोच प्रश्न तुमचा हा होता, चूक काय आहे ते सांगायचं. म्हणून चूक प्रश्न म्हणजे निगेटिव्ह प्रश्नाची तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रॅक्टिस. आणि ते तुमची प्रॅक्टिस कुठं होणार आहे, आपली जी फुल लेंथ टेस्ट असणार आहे त्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न आपण निगेटिव्ह घेणार आहे, कारण 2 प्रश्न तरी तुमच्या मेन पेपरला येतात निगेटिव्हवाले. ओके, तर 5 प्रश्न तरी आपण निगेटिव्ह त्या ठिकाणी घेऊया. जनरली मोटर दॅट इज यूज इन इलेक्ट्रिक टॉईज हॅव, बघा तुमचे जे टॉईज असतात इलेक्ट्रिकल छोट्या लेकरांचे खेळायचे टॉईज, त्या ठिकाणी टॉर्क कमी लागतो. बघा त्या ठिकाणी ते जे असतात इक्विपमेंट ते भर एकदम वेगात त्या ठिकाणी धावतात का, नाही, त्या ठिकाणी टॉर्क कमी असतो. आणि ते जे इक्विपमेंट त्या ठिकाणी आपलं इलेक्ट्रिकल सप्लाय, म्हणजे त्या ठिकाणी जे आपलं एनर्जीचं या ठिकाणी कन्झप्शन करतात, एनर्जीचं काय कन्झप्शन जे करतात, एनर्जीचं कन्झप्शन ते सुद्धा काय असतं, कमी असतं. मग अशी मोटर कोणती, ती एनर्जीचं कन्झप्शन कमी करते आणि टॉर्क पण कमी करते.
तर ती मोटर कोणती असते बघा, तुमची शेडेड पोल मोटर असते, जी की एनर्जीचं कन्झप्शन पण कमी करते आणि तिचा टॉर्क पण कमी असतो. मग त्या ठिकाणी शेडिंग बँड असतं कॉपरचं वगैरे, ते तुम्हाला माहिती असेल, कालच्या परवाच्या सेशनमध्ये बोललो मी तुम्हाला. खालीलपैकी कोणत्या ठळक ध्रुवाचा वापर केला जातो? इन विच ऑफ द फॉलोइंग सॅलियंट पोल, कोणते पोल आहे? सॅलियंट पोल आर बाय बिंग यूज. बघा सॅलियंट पोल झाले म्हणजे तुमचा टॉर्क झाला कमी, तुमचा स्पीड झाला कमी. आणि असं कोणतं खालीलपैकी मोटर आहे त्या ठिकाणी सॅलियंट पोल वापरला जातो? तर सॅलियंट पोल वापरला जातो हे आपण तसं निर्देशित करू शकत नाही, पण अशी कोणती मोटर आहे ती कमी स्पीडची, यावरून आपण कन्सेप्ट लावू शकतो. कारण सॅलियंट पोल मोटरचा ॲक्सियल लेंथ ही कमी असते, म्हणून त्याचा स्पीड काय असतो? कमी असतो. आणि कमी स्पीडवाली मोटर कोणती आहे? ही पण नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुमची शेडेड पोल मोटर काय? टॉर्क कमी आणि तिचा हे सुद्धा कमी. अशा पद्धतीने शेडेडचा तुमचा कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झाला. ओके. बघा जर 20 किलो वॉट मोटरच्या आकाराची मोटर 5 किलो वॉटचा भार सतत घेत असेल तर मोटरचा मागणी म्हणजेच तुम्हाला काय काढायचं? डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला, मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. ओके, कनेक्टेड लोड. मग मॅक्झिमम डिमांड यातला कोणता आहे? 20 किलो वॉट काय लार्ज साईज मोटर, 20 किलो वॉटची लार्ज साईज मोटर आहे, ती जोडली म्हणजे कनेक्ट केली, म्हणजे कनेक्टेड लोड किती झाला तुमचा? सांगा, कनेक्टेड लोड किती झाला? 20 झाला. आणि त्या ठिकाणी काय केलं? मॅक्झिमम डिमांड किती आहे तुमचा? लोड काउन्सिलिंग या ठिकाणी किती आहे? 15 आहे. आता हे तुम्हाला कधी कधी येत नाही, कोणतं या ठिकाणी कनेक्टेड लोड आहे आणि कोणता मॅक्झिमम डिमांड आहे या ठिकाणी तुम्हाला येत नाही. कधीही लक्षात ठेवा, जो डिमांड फॅक्टर असतो तो 1पेक्षा कमी असतो. मग 1पेक्षा कमीसाठी उत्तर आणायचं असेल तर तुम्हाला 20/15 लिहिलं तर 1पेक्षा कमी उत्तर येईल का? नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी? 15/20च लिहावं लागेल, तेव्हाच तुमचं 1पेक्षा उत्तर कमी येईल. कारण तुमचा डिमांड फॅक्टर काय असतो? <1 असतो, <युनिटी असतो. मग या ठिकाणी जर सोडवायचा प्रयत्न आपण केला तर या ठिकाणी कसं होईल बघा, 20 तुम्हाला काय करायचं आहे? 15ला भाग द्यायचं. जातो का? नाही. मग 0 पॉईंट घेऊ, 150 करू, हा पॉईंट काढून टाकू आणि 2 जर भाग दिला, 2×7=14. बघा 2×7 किती झाले? एकच मिनिट. 2×7 किती झाले? 14. मग लिहून घेऊ 2×7=14, राहिला 1. भाग जातो का? नाही. चला 0 घेऊ. मग आता 2×5=10 म्हणजे 0.75 आलं. 0.75 दिसत नाही, ते किती पण ते पर्सेंटेजमध्ये. मग याला जर पर्सेंटेजमध्ये करायचं असलं, 0.75ला पर्सेंटेज करायचं असलं की हा जो पॉईंट आहे 2 अंकांनी इकडे जातो, 2 अंकांनी. मग या ठिकाणी उत्तर येतं 75 आणि इथे लागतं पर्सेंटेजचं चिन्ह. मग 75% कुठं दिसतंय? 4 नंबरला. तुम्हाला कळलं ना? मॅक्झिमम डिमांड आणि कनेक्टेड लोड जर ह्या ठिकाणी कोणतं आहे ते जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर कधीही लक्षात ठेवा, डिमांड फॅक्टर हा 1पेक्षा कमी असतो आणि उत्तर 1पेक्षा कमी येण्यासाठी छोटी व्हॅल्यू वर आणि मोठी व्हॅल्यू खाली घ्यायची असते. ओके. चला 47 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. बघा 47 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय सांगतो? एकच मिनिट. 47 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो बघा, विविधतेच्या घटकाचा परस्पर संबंध काय आहे? म्हणजेच काय? व्हॉट इज अ रेसिप्रोकल, म्हणजे त्याचा उलटा, रेसिप्रोकल ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर. खूप साऱ्या मुलांचा चुकला, तर हे प्रश्न पाठ करायचे असतात. तर रेसिप्रोकल असतो डायव्हर्सिटी फॅक्टरचा या ठिकाणी कोइन्सिडंट फॅक्टर. कोणता? कोइन्सिडंट फॅक्टर. कशाचा? डायव्हर्सिटी फॅक्टरचा अपोजिट असतो, म्हणजेच अशा पद्धतीने खाली येणार, अशा पद्धतीने खाली येणार कोइन्सिडंट फॅक्टर. ओके, कळलं? मग डायव्हर्सिटी फॅक्टरचा रेसिप्रोकल काय असतो? कोइन्सिडंट फॅक्टर हा त्याचा रेसिप्रोकल असतो, म्हणजेच त्याचा उलटा. कळलं? 48 नंबर 33 kV ट्रान्समिशनसाठी ट्रान्समिशन लाईनसाठी कोणता इन्सुलेटर वापरतात? म्हणजे 33 kV पर्यंत तो आपण वापरू शकतो असा प्रश्न होता. तर तो कोणता इन्सुलेटर आहे? तर बघा या ठिकाणी जो 33 kV पर्यंत आपण वापरतो तो पिन टाईप इन्सुलेटर वापरतो. आता सस्पेन्शनचा विचार जर केला तो 11 kV पासून आपण सुरुवात करतो. 11 kV ते आपण मग 33 kV पर्यंतच नाही, त्याला आपण 66, 132, 220, 765 पर्यंत वापरू शकतो सस्पेन्शनवाला. ओके, तर या ठिकाणी 33 kV पर्यंत असं ऑप्शन या ठिकाणी पाहिजे होतं. तर 33 kV पर्यंत नाही तर 33 kV ट्रान्समिशन लाईन दिलं यांनी डायरेक्ट. तर तरी याचं उत्तर काय आपल्या या ठिकाणी पिन टाईप इन्सुलेटर आहे. बघा 49 आणि 50 असे 2 प्रश्न राहिले. बघा कॉन्स्टंट वायर काय? कॉन्स्टंटन आहे, कॉन्स्टंटन आहे, जो की 0 टेम्परेचर कोएफिशियंट आहे. पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये मी पहिले सांगताना NTC बोललो, चुकून बोललो, पण नंतर लगेच मी सांगितलं 0 टेम्परेचर कोएफिशियंट. पण तुमचं कसं आहे माहिती आहे का? ती मी नंतर चूक मांडणी करून तुम्हाला समजून सांगितली तरी तुम्ही लगेच कमेंट करणार नाही, हा 0 टेम्परेचर होता, तुम्ही असं का सांगितलं?
अरे भाई माझ्या तोंडातून निघलं असेल चूक, हा मी माणूस आहे ना, चूक होणं या ठिकाणी काही मोठी गोष्ट नाही, माणसाकडूनच चूक होत असते, बरोबर. आणि जो माणूस त्यांच्याकडनं झालेली चूक ही मान्य करतो तो असतो माणूस. नाही तर काहींचं कसं असतं, चूक झाली पण नाही मी मोठा, माझी चूक झाली आहे मी मान्य करत नाही, असं नसतं. चूक झाली आणि ती मान्य केली म्हणजे ते ओके काम त्या ठिकाणी तुमचं झालं. बघा मग त्या ठिकाणी मी थोडंसं इश्यू झाला होता, ओके. तर त्या ठिकाणी कधी लक्षात ठेवा, कॉन्स्टँटन, युरेका आणि मॅंगॅनीज ही तिन्ही पण, कॉन्स्टँटन, युरेका आणि मॅंगॅनीज हे 0 टेम्परेचर कोएफिशियंट आहे, त्यावरती टेम्परेचरचा काहीही प्रभाव पडत नाही, ओके. आणि हेच आपल्याला या ठिकाणी विचारले, कॉन्स्टँटन वायर वायर इज बीइंग यूज मेक अ रिओस्टॅट बिकम. रिओस्टॅटचा वापर म्हणजे रिओस्टॅट बनवण्यासाठी आपण कॉन्स्टँटनच का वापरतो असा प्रश्न होता. चेंज इन टेम्परेचर डज नॉट पुट इफेक्ट द रेजिस्टन्स, म्हणजे काय, टेम्परेचर कमी हो की जास्त हो तुमच्या रेजिस्टन्सवरती काहीही प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही. या ठिकाणी असं त्याचं उत्तर होतं, ते नंबर 1लाच तुम्हाला दिसतं आहे. कॉन्स्टँटन म्हणजे 0 टेम्परेचर कोएफिशियंट ज्याचा की टेम्परेचरवरती काही प्रभाव पडत नाही, ओके. शेवटचा प्रश्न आजचा आपला, खालीलपैकी कोणत्या रेंगाळण्याची त्रुटी असते, म्हणजेच काय, क्रिम्पिंग एरर खालीलपैकी कशामध्ये असते. बघा तुमचं मीटर असतं, कोणतं, एनर्जी मीटर, त्या ठिकाणी असते अशा पद्धतीने तुमची प्लेट असते आणि त्या प्लेटवरती या ठिकाणी काय होतं, ती प्लेट काय होती, जेव्हा तुम्ही घरामध्ये या ठिकाणी सप्लाय यूज करत नाही तरी ती थोडी काय होते, फिरते आणि त्यामुळे तुमचं काय येतं, बिल त्या ठिकाणी जास्त येतं. आपण काय करतो मग त्याला दोन्ही ठिकाणून या ठिकाणी होल मारतो. ज्या ठिकाणी आपली जी फील्ड त्या ठिकाणी तयार झालेली असते, ती फील्ड जी त्या ठिकाणी फिरवते ती फील्ड कमीत कमी या ठिकाणी काय होते, या होलमधून ट्रान्सफर होते. मग तुमच्या या ठिकाणी जी फिरणं जे असतं त्या प्लेटचं ते कमी होऊन जातं, ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी काय होती, क्रिम्पिंग एरर येतो. कशामध्ये येतो, तुमच्या एनर्जी मीटरमध्ये येत असतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचं बरोबर आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशन या ठिकाणी ऑन करायचं आहे, कारण ज्या रोज टेस्ट सिरीज या ठिकाणी चालणार आहे आपल्या, त्याचं ॲनालिसिस आणि टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. आणि टेस्टच्या लिंकसाठी जर तुम्हाला या ठिकाणी टेस्टच्या लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करण्याच्या पहिले आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि त्या ठिकाणी शोधायचं आहे. त्या ठिकाणी रोजच्या टेस्टच्या काय होतात, या ठिकाणी लिंक येतात, तुम्हाला फक्त लिंकवरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट टेस्ट तुमची ओपन होणार. अशा पद्धतीने आपला या ठिकाणी काय होतं, आपला ग्रुप या ठिकाणी काम करत असतो. आणि नक्कीच परत एकदा सांगतो, 2 दिवसामध्ये आपलं ॲप्लिकेशन लॉन्च होतं आहे. ॲप्लिकेशनमध्ये सर्व टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील, फुल लेंथ टेस्ट सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, ओके. आणि त्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. त्याचा चार्ज जो असणार एकदम निग्लेजिबल असणार आहे, ओके, जो की फक्त तुमचा GST आणि गुगलचा चार्ज असणार आहे, ओके. मित्रांनो सर्वात पहिले मी ॲप्लिकेशन लॉन्च झाल्या तुम्हाला सर्वांना सांगेल, तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे. आणि ज्यांना असं वाटतंय ज्यांना असं वाटते की आपण पेपरसाठी तयारी करतोय, मग पेपरसाठी जर तयारी करतोय तर त्या पेपरची प्रॅक्टिस करणं आपल्याला गरजेचं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि टेस्ट सिरीज जे डिझाईन करण्यात येणार आहेत त्या सर्व काही ITIच्या मुलांच्या लेवलवरती डिझाईन करणार आहे, बाकीच्यांसाठी सारखं करणार नाही आहे. त्या ठिकाणी काय तुमच्या टेस्ट या ठिकाणी चांगल्या वाटण्यासाठी त्या हार्ड काढणं आणि मुलांना डिप्रेशनमध्ये घालणं हे आपलं काम नाही आहे. जे काही पेपरमध्ये असणार, जी काही या ठिकाणी लेवल असणार तीच लेवल आपल्या या ठिकाणी असणार, म्हणून आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने टेस्ट डिझाईन करणार आहे, ओके. तर मित्रांनो आपण या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देऊया. व्हिडिओला पूर्णविराम देण्याच्या पहिले सांगतो, जर व्हिडिओचा काही फायदा झाला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ओके. तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच, बाय.